नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, जर तुम्हाला 7,500 रुपये EPS पेन्शन हवे असेल तर पंतप्रधान मोदींना भेटा। 20-30 लाख आधीच गमावले आहेत। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO याच्या विरोधात पेन्शनधारकांचा रोष पुन्हा एकदा दिसून आलेला आहे। पेन्शनधारक केंद्र सरकार आणि EPFOवर नाराज आहेत। किमान पेन्शनची मागणी 7,500 रुपये आहे। हे आंदोलन सलग 8 वर्षापासून सुरू आहे, पण आतापर्यंत कोणताही निकाल लागलेला नाही। संपूर्ण आंदोलनाबाबत पेन्शनधारक काय म्हणत आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पेन्शनर मानकुटला नागेंद्र बाबू म्हणाले, मी सुचवतो की आमच्या NSE नेत्यांनी पंतप्रधानांना थेट भेटण्यासाठी वेळ काढावा आणि किमान EPS 95 पेन्शन वाढवण्यासाठी बोलावे। गेल्या 8 वर्षापासून उपस्थित असलेल्या समस्याबद्दल त्यांना माहिती देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या। सध्याच्या गंभीर परिस्थितीत हा एकमेव मार्ग आहे। दरम्यान मुरलीधरन म्हणाले की प्रत्यक्षात आम्हाला अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील गमावलेल्या पैशावर व्याजही मिळत नाही। आमचे सुमारे 20-30 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। जर ते EPS गणना पद्धत बदलत नसतील आणि 70ला 70ने भागून ते 55-60 करत नसतील तरच आम्हाला काही फायदा होईल, अन्यथा आम्हाला कोणतीही दुरुस्ती वाढ मिळणार नाही। निरुपयोगी ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर मूर्खांनाही मूर्ख बनवत आहे। आणखी एक पेन्शनधारक कौशल उप्पल म्हणाले, मी या पानांवर वारंवार सांगत आहे की टीम NSEने पुन्हा एकदा मोदींनी भेटण्यासाठी आणि EPSचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी वेळ मागितला पाहिजे। कृष्णमूर्ती शंकरन म्हणाले, प्रिय मित्रांनो, आमचे EPF अधिकारी आणि अर्थमंत्र्यांनी किमान पेन्शन वाढवण्याचा विचार न करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे। शेवटी ते फक्त 1,500 रुपयापर्यंतच वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।